पहिले इस्तमार करे फिर विश्वास करे, याला तेच सांगत होतं. आधी गाडी ना बघ चालून बघायची आणि मगच त्यानं घ्यायची, असा विषय. तर हे लंगार आपल्याला कॉलेज सुटलं भेटलं. मला ब्लॉकमध्ये घे, मला नाथ ब्लॉकमध्ये घेऊन तुला वातावरणात फिरायला नव्हतं म्हणलं. मला वातावरणात नाही येतं म्हणून मला 120च्या स्पीडने आपण म्हणला घरात दिसेल नाही. झोक्यावाला बसला पावसाचा भारी आनंद घेत. मला आयला असं सुख कधी मध्ये पाहिजे बरं का, असं सुखलं भारी आनंदी कधीतरी. तर तिथूनच कॉलेजमधून दिंडी निघाली होती. तुम्हाला वाटत असं नाही असंच कमी करून राहिलं. मग तिथे ब्लॉग 1-2 दिवसचे येतं, एका दिवसचं नाही. तर डायरेक्ट पेट्रोलची 90 घेऊन लगेच निघालो होतो. म्हणलं काय पेट्रोल घ्यावा गाडीला वाटावं. आपल्या गाडीला नाही, कोणाच्या गाडीला वाटायचं. आपली गाडी कंटिन्यू पोल असते, सगळ्यांना माहिती पब्लिकला आपली गाडी कशी. तर बस एक ना दिसत होती. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग म्हणलं विषयच नाही करायचा टॉपला. आपल्याला गरज होतं का, मग काय पाठव पंप घातला आणि 320च्या स्पीडने पवरलं आणि 420च्या स्पीडने तर निघालो. आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपल्याला फिरायला म्हणलं का आपल्या मनातलं लड्डू भेटायचं. लगेच आपण निघालो. मग 420च्या स्पीड निघालो म्हणलं आपण सोबतच थोडंच. तर आपल्या इथं पुलाचं काम चालू होतं. पुलाचं काम एवढं नाच चालू होतं जवळपास महिना झाला असं. ती एकच रिंग टाकू राहिले. तर लंगाराला लवकर टाकता येत नाही, त्याच्यामुळे म्हणलं जाऊन दे त्यांच्या काय नाही लागायचं, आपल्याला जायचं या म्हणून. तर मित्रांनो तुम्ही तर आज माझा डायलॉगच नाही ऐकलं. तर डायलॉग जाऊन तुम्हाला माहिती आहे. तर हे बघा हा कबूतर कसे नात खा. तर डायरेक्ट कोकणात आलो होतं 120च्या स्पीडने आणि 220च्या स्पीडने काटा घेऊन लगेच आलो होतो घरी. काटा असा जखमा करायला लागला होता त्याला, जसं मळत झालं होतं. त्याच्यामुळे ते लंगाराबाना कळत होतं. काटा मोबाईलमध्ये असा दिसत होता, काटा तसा क्लिअर होता. तर डगत 220च्या स्पीडने डायरेक्ट आपण कपडे बदलून निघालो. कपडे बदलून तुम्ही म्हणता रोजच कपडे बदलते काही. आज सर हे 2-3 दिवसाचे ब्लॉक आहेत म्हणून. तर आपल्याला डायरेक्ट अनाथ आश्रमामध्ये म्हणजे कसं तिथं शूट होता आपल्याला. तर तिथे लांगारे बसले होते फुकाटचं खायला. यांना किती वेळा सांगितलेलं फुकाटचं कमी खायचं म्हणून.